लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये अथ समासाः ठीक आहे ना. समास प्रकार मराठीच ना. तत्र आदौ केवल समासः समासः पंचधा तत्र समसनं समासः स च विशेष संज्ञा विनिर्मुक्तः केवल समासः प्रथमः. प्रायेण पूर्व पदार्थ प्रधानः अव्ययभावः द्वितीयः. प्रायेण उत्तर पदार्थ प्रधानः तत्पुरुषः तृतीयः. तत्पुरुष भेदः कर्मधारयः. कर्मधारय भेदो द्विगुः. प्रायेण अन्य पदार्थ प्रधानः बहुर्विः चतुर्थः. प्रायेण वय पदार्थ प्रधानः द्वन्द्वः पंचमः. ठीक आहे. तर समासाचे 5 प्रकार सांगितले आहे. समासः पंचधा. ठीक आहे ना. तसे तर मुख्य 4 आहे की नाही. परंतु एक केवल समास म्हणून 5वा सुद्धा इथं मोजला गेलेला आहे. म्हणून किती झाले 5 समास. पण आता समास म्हणजे काय हा प्रश्न येतो. तर त्याची व्याख्या पण इथं दिली आहे. समसनम समास आला नाही तर पहिल्या ओळीमध्ये समसनम समास. समास म्हणजे काय संक्षिप्तीकरण. अनेक शब्दांचा एक शब्द बनला गेला तो काय त्याला संक्षेप झाला. त्याला संक्षिप्तीकरण म्हणायचं. त्यालाच म्हणायचं समास. झालं की नाही. तर समासाची व्याख्या देऊया. समास समास्यते एकीक्रियते प्रयोक्तृभिः इति समासः. ठीक आहे जी. बघा समस्यतेचा अर्थ केला आहे एकीक्रियते. प्रयोक्तृभिः प्रयोग करणाऱ्याच्या द्वारे जेव्हा अनेक पदाचं एक पद बनवलं जातं एक केल्या जातं तेव्हा त्यालाच म्हटलं जातं काय जे समास. दुसरी व्याख्या नंबर 2 समसनम समासः. समासनम समास पूर्णविराम त्याचा अर्थ लिहा. संक्षेप किंवा संक्षिप्तीकरणाला करणाला समास असे म्हणतात. ठीक आहे जी. बघा समसन म्हणजे संक्षेप. थोडक्यात सांगणे. संक्षिप्तीकरण त्याला काय म्हणायचं समास. संक्षेप म्हणा किंवा संक्षिप्तीकरण म्हणा यालाच म्हणतात समास. ठीक आहे जी. समास शब्द बनला कसा तर तेही आपण थोडं लिहूया. काय आहे याच्यामध्ये सम पूर्वक अस धातू आहे. असुक्षेपणे कोणता धातू आहे जी असुक्षेपणे. दिवादिगण परस्मैपदाचा धातू आहे. त्या धातूला घय प्रत्यय झाला आहे.
कोणता प्रत्यय? घै प्रत्यय झालाय. तेव्हा शब्द बनला काय? समास. कसं लिहा? सम अधिक अस. सम अधिक अस अधिक अ कंसात लिहा घै. ठीक आहे ना. सम उपसर्ग आहे, अस धातू आहे. अस म्हणजे असुक्षेपणे, दिवादिगन परस्मैपद. आणि घै प्रत्यय झाला. घैचा राहिला काय? अ. कोणत्या सूत्राने घै प्रत्यय झाला? सूत्र लिहा भावे. भावे सूत्राने घै प्रत्यय झाला. बरोबर. घै मध्ये अ राहिला की नाही? पण हा अ म्हणजे घै प्रत्यय कसा आहे? इत आहे. म्हणून सूत्र येतं अत उपधायाः. इत प्रत्यय पुढे आहे म्हणून उपधेला वृद्धी. अस मध्ये उपदाय अ, अची वृद्धी होते आ. तेव्हा स्थिती बनते सम अधिक आस अधिक अ. जोडून दिलं तर काय बनतं? समास. संक्षेप, संक्षिप्तीकरण, दोन पद एकत्र मिळवणे यालाच म्हणतात काय? समास. दोन पद किंवा दोन पेक्षा जास्त पद आहे की नाही मिळून एक पद बनवणे याचंच नाव आहे काय? समास. दोन किंवा दोन पेक्षा जास्त पद आहे की नाही एकत्र करून त्याचं एक पद बनवणे यालाच म्हणता येईल काय? समास. ठीक आहे ना जी. आणि समास जेव्हा बनतो म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक पद जेव्हा एकत्र एक होतात ना, तेव्हा त्यांच्यामध्ये असणारी जी विभक्ती प्रत्यय असतात त्यांचा काय होऊन जातो? लुप्त होतात. ते आदर्शन होतं त्यांचं आहे की नाही. पुन्हा त्याची मग प्रातिपदिक समास बनल्यानंतर, समास संज्ञा झाल्यानंतर प्रातिपदिक संज्ञा आणि पुन्हा मग स्वादी प्रत्ययाची उत्पत्ती. कृतद्धित समास अशा सूत्राने आहे की नाही. समास संज्ञा अगोदर झाल्यानंतर त्या सूत्राने समास संज्ञा होते, समास होतो. समास झाल्यानंतर कृतद्धित समास अशा सूत्राने प्रातिपदिक संज्ञा होते. मग पुन्हा स्वादी प्रत्यय पुन्हा नवीन येतात. अगोदर ज्या पदांचा समास झालाय त्या पदाचे आपापले विभक्ती प्रत्यय त्यांचा काय होत असतो? लोक आदर्शन. सुपो धातू प्रातिपदिकयो सूत्राने. झालं ना. हे सारं येणार आहेत आपल्याला क्रमाने. ठीक आहे ना जी. चला तर हे झालं. तर बघा आता क्रमशः पुस्तकामध्ये तत्र आदौ सर्वात प्रथम केवल समास. पाच पैकी पहिला समासाचं नाव दिलं आहे काय जी? केवल समास. पुन्हा सांगतात की समास किती प्रकारचा आहे? तर समास पंचधा. समास किती प्रकारचा आहे जी? 5. समास पंचधा. समास 5 प्रकारचा आहे. तत्र समसनम समास ही समासाची व्याख्या आहे. पुढे स म्हणजे कोण? केवल समास. त्याची व्याख्या करतात. स विशेष संज्ञा विनिर्मुक्त केवल समास प्रथम. केवल समास कशाला म्हणायचं? की ज्याच्याकरता विशेष संज्ञा केलेली नाही त्याला म्हणायचं काय? केवल समास. म्हणजे जसं सत्पुरुष समास, कर्मधारय समास आहे की नाही, बहुर्वी समास अशा विशेष संज्ञा आहेत की नाही. पण अशा प्रकारची विशेष संज्ञा जिथं केलेली नाही आहे. सहसुपा या सूत्राच्या आधाराने फक्त समास झालेला आहे त्याला म्हणायचं काय? केवल समास. तात्पर्य असं की भाषेमध्ये सामासिक पद तर दिसू राहिलं, समास तर झालेला आहे, परंतु समासाचं विधायक असं विशेष सूत्र नाही आहे. त्याचं नाव पण विशेष नाही आहे, बहुरी वगैरे
सहसुपाच्या आधाराने समास झालेला आहे, मग त्याला म्हणायचं काय? केवल समास. तेच दिलं इथं. सचा विशेष संज्ञा विनिर्मुक्त केवल समास प्रथम. झालं. ज्याची विशेष संज्ञा नाही आहे परंतु समास तर आहे त्याला म्हणायचं केवल समास. बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. मग समासाचे 5 प्रकार सांगितले होते. तर केवल समास, त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे जी? अव्ययभाव समास. काय आहे त्याची व्याख्या? तर दिली आहे प्रायेण पूर्व पदार्थ प्रधान अव्ययभाव द्वितीय. ठीक आहे जी. अव्ययभाव समास. समास म्हटलं कमीत कमी त्यात किती पद पाहिजे? 2 पद असतातच. मग त्या 2 पदापैकी पहिलं जे पद आहे पूर्वपद, त्या पूर्वपदाचा अर्थ प्रधान आहे, मुख्य आहे, ज्या ठिकाणी त्याला म्हणायचं काय? अव्ययभाव समास. तेच दिलं इथं. प्रायेण पूर्वपदार्थ, पूर्वपदाचा अर्थ प्रधान, मुख्य आहे जिथं, त्याला म्हणायचं अव्ययभाव समास. हे दुसरा झाला. त्याच्यानंतर आहे तत्पुरुष. हे व्याख्या आहे, या पाठ करून ठेवायच्या. अव्ययभाव समास म्हटलं काय? तर त्याची व्याख्या काय जी? प्रायेण पूर्वपदार्थ प्रधान अव्ययभाव. प्रायेण उत्तर पदार्थ प्रधान तत्पुरुष. पूर्वपद पदार्थ, उत्तर पदार्थ, अव्ययभाव तत्पुरुष. झाले की नाही 2? पहा. प्रायेण उत्तर पदार्थ प्रधान तत्पुरुष तृतीय. बरोबर. अधिकतर उत्तर पदाचा अर्थ जिथं प्रधान असतो त्या समासाला म्हणायचं तत्पुरुष समास. झालं एवढं. तत्पुरुष भेद कर्मधारय. तत्पुरुष समासाचाच एक भेद आहे. काय? कर्मधारय आहे की नाही. तत्पुरुष या समासाच्या अंतर्गत येतो कोण? कर्मधारय. म्हणून मुख्य समास किती आहे? 5च इथल्या प्रक्रियेनुसार. केवल समास, अव्ययभाव समास, तत्पुरुष समास. आणि मग कर्मधारय. कर्मधारय हा स्वतंत्र नसून तत्पुरुषाच्याच अंतर्गत आहे. तत्पुरुष भेद कर्मधारय. बर. द्विगु काय? तर कर्मधारय भेद द्विगु. कर्मधारय समासाचा एक भेद, एक अंग, तो काय आहे? द्विगु. अर्थात परंपरेने कर्मधारय आणि द्विगु दोन्ही समास कोणत्या समासाच्या अंतर्गत आहे? तत्पुरुष समासाच्या अंतर्गत आहे. लागला अर्थ जी. आता पुढे जाऊया. प्रायेण अन्य पदार्थ प्रधान बहुर्विही चतुर्थ. ठीक आहे ना जी. प्रायः अन्य पदाचा अर्थ जिथं प्रधान असतो त्याला म्हणतात काय? बहुर्विही. सर्वांची व्याख्या सूत्र, आता व्याख्या चालूच आहे पण सूत्र आणि उदाहरण हे क्रमाने पुढं येणार आहे. बरोबर आहे की नाही. जसे बहुर्वीचं उदाहरण दिलं होतं काय? पीतांबर. पीतम अंबरम यस्य. पिवळा आहे कपडा ज्याचा. असा कोण? भगवान श्रीकृष्ण. अन्य पदार्थ पीतांबर या शब्दामध्ये पीत आणि अंबर या दोन्ही पदाचा अर्थ मुख्य नाहीये, परंतु दुसराच पदाचा अर्थ कृष्ण या पदाचा अर्थ भगवान कृष्ण ते मुख्य आहे की नाही. अन्य पदाचा अर्थ मुख्य आहे म्हणून हा कोणता समास? बहुर्विही समास. झाला अर्थ बघा. प्रायेण अन्य पदार्थ प्रधान बहुर्विही चतुर्थ. प्रायेण उभय पदार्थ प्रधान द्वंद्व पंचम. प्राय हा उभय पदाचा अर्थ जिथं प्रधान असतो त्याला म्हणायचं काय? द्वंद्व समास. बरोबर आहे की नाही. बस 4च गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहे. पूर्व पदार्थ प्रधान अव्ययभाव, उत्तर पदार्थ प्रधान तत्पुरुष, अन्य पदार्थ प्रधान बहुर्वी, उभय पदार्थ प्रधान द्वंद्व समास. बरोबर आहे की नाही. तत्पुरुष उत्तर पदार्थ प्रधान, उभय पदार्थ प्रधान द्वंद्व, उभय पदार्थ प्रधान द्वंद्व. बरोबर आहे की नाही. हा. अव्ययभाव पूर्व पदार्थ प्रधान अव्ययभाव. कळलं की नाही. हा.
उत्तर पदार्थ प्रधान तत्पुरुष समास. तत्पुरुष समास. बरोबर आहे की नाही? हा. बहुर्वी अन्य पदार्थ. द्वंद्व उभय पद. उभय पदार्थ प्रधान आहे की नाही? कर्मधारय तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचाच एक भेद आहे. अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा उत्तर पदार्थात काय असणार आहे? प्रधान असणार आहे. आणि त्याचाच एक भेद आहे. कोण? द्विगु. लक्षात आलं? समासाची प्रक्रिया. समास 5 प्रकार इथल्या प्रक्रियेनुसार. केवल समास, अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुर्वी समास, द्वंद्व समास. झालेत पर्यंत? चला मग आता पुढे जाऊया. पुढे आहे सूत्र. बरोबर आहे की नाही जी? काय झालं? समर्थ पदविधी. हे परिभाषा सूत्र आहे. 2-1-1. झालं जी? काय म्हटलंय जी? समर्थ प्रथमा विभक्ती एकवचन. पद विधी प्रथमा विभक्ती एकवचन. अर्थ पहा. पद संबंधी यह विधी सह समर्थाश्रितः बोध्यः. बोला. पद संबंधी यो विधी समर्थाश्रितः बोध्यः. ठीक आहे जी. पदाच्या संबंधी जो विधी असतो तो विधी समर्थाश्रित समर्थ पदाच्या आश्रयानेच होतो. असं नाही की समास करायचं म्हटल्यानंतर उठून सुटून कोणतंही पद धरलं, इकडे कोणतं पद धरलं, जोडले दोन्ही, झाला समास. असं होत नाही. समर्थ पदांचाच काय होतो? समास होतो. ठीक आहे ना? पद संबंधी जो विधी असतो तो समर्थाच्या आश्रयानेच होतो. आणि हा समास जो विधी आहे, समास विधी पदाच्या संबंधाने आहे. जसं संधी प्रकरण वर्णाच्या संबंधाने आहे. तिथं वर्ण घेऊन चालतो व्यवहार आहे की नाही? इको येण्याची आहे की नाही? इकच्या पुढे काय आला तर यन होतो इकला, पुढे आला तर इको यनाची म्हटलंय की नाही? वर्णाला घेऊन आहे. तसं इथं नाही. इथं काय पाहिजे? पद. आणि पदाच्या संबंधी जो विधी असतो तर कसा असतो? समर्थाश्रित असतो. ठीक आहे ना? कसं? थोडंसं लिहा. विधी म्हणजे काय ते समजून घेऊया. विधी बराबर नंबर 1 विधीयते इति विधिः. विधीयते इति विधिः बराबर कार्यम. झाला अर्थ? विधी येते म्हणजे विधान केल्या जातं त्याला म्हणतात विधी. विधी शब्दासाठी पर्याय शब्द दिला कार्य. आहे की नाही? म्हणजे काय? विधान केलेलं कार्य. कोणाच्या संबंधी? पदाच्या संबंधी. वाक्य पहा. पद संबंधी यो विधी. विधी शब्दाचा अर्थ केला कार्य. पदाच्या संबंधी जे कार्य असतं ते कार्य समर्थाश्रित बोध्य. समर्थ पदाच्या आश्रयानेच होत असतं. ठीक आहे जी? चला सूत्राचा अर्थ लिहा म्हणजे आणखी स्पष्ट होईल. पदाचा संबंध असणार कार्य किंवा पदाशी संबंधित कार्य समर्थ पदांच्या आश्रयाने होत. समर्थ पदाच्या आश्रयाने होत. ठीक आहे जी? पूर्णविराम झालं. समर्थ पदाचा अर्थ आहे की समर्थ पदाचा अर्थ आहे की
त्या पदांमध्ये परस्पर मिळण्याची योग्यता असणे. परस्पर मिळण्याची योग्यता असणे. पूर्णविराम. योग्यता नसेल तर त्यांना असमर्थ पद म्हणतात. असमर्थ पद म्हणतात. उदाहरण, अग्निना सिंचती. काय दिलं उदाहरण? अग्निना सिंचती. तर बघा इथं हे समर्थ पद नाहीये, असमर्थ पद आहे. कारण दोन्हीचं जुळतच नाही. सिंचन म्हणजे काय? शिंपडणे आणि सडा टाकणे. म्हणजे कशाने? अग्निना सिंचती. तर अग्नीचा कुठं सडा टाकला जातो का? जुळत नाही. त्याला असमर्थ म्हणायचं आहे की नाही. आणि राज्ञ पुरुष, राजाचा पुरुष समर्थ आहेत आहे की नाही, असा अर्थ आहे. मग समास कुठं होणार जी? समर्थ पदामध्येच काय होत असतो? समास. पदविधी जी होते ती समर्थ पदाच्याच आश्रयाने होते, असमर्थ पदाच्या आश्रयाने होत नाही. म्हणून सूत्र आलंय समर्थ पदविधी. झालं. चला पुढचं सूत्र. प्राक्कडारात समासः. प्राक्कडारात समासः. अधिकार सूत्र आहे 2-1-3. प्राक अव्यय, कडारात पंचमी एकवचन, समासः प्रथमा एकवचन. बघा, कडाराः कर्मधारये इति अतः प्राक् समासः इति अधिक्रियते. प्राक कडार समास कोणतं सूत्र सांगितलं? अधिकार सूत्र. याचा अधिकार चालतो. कुठपर्यंत चालतो याचा अधिकार? तर दिलाय तिथं. तर प्राक कडारा समास या सूत्राचा नंबर आहे 2-1-3. आणि वृत्तीमध्ये खाली सूत्र दिलंय कडारा हा कर्मधारये. हे सुद्धा सूत्रच आहे. त्याचा नंबर आहे 2-2-38. 2-2-38. ठीक आहे. तर 2-1-3 पासून ते 2-2-38 पर्यंत आहे की नाही. दुसरा अध्याय पहिला पाद तिसरं सूत्र तिथून तर दुसरा अध्याय दुसरा पाद 38 आहे की नाही. म्हणजे दुसऱ्या अध्यायाचा पहिला पाद पूर्ण आला जवळजवळ आहे की नाही. पुन्हा दुसऱ्या अध्यायाचा दुसरा पाद 38वा सूत्र. बहुतेक 38चं सूत्र असतं आहे वाटतं त्याच्यात. ठीक आहे ना. म्हणजे पूर्ण पाद झाला दुसरा बी. पाहून घ्या वाटल्यास नंतर पहा. इथपर्यंत काय चालतो? याचा अधिकार चालतो. म्हणजे काय? या सूत्रांच्या द्वारे जो भी समास होणार ना आहे की नाही, तर प्राक कडारात समास म्हणजे समासाचा अधिकार तिथपर्यंत चालतो. एवढ्या मधल्या सूत्रांच्या द्वारे जे कार्य होतं ते समासच आहे की नाही. समास समास समास. ठीक. असं इति अतः प्राक म्हणजे इथपर्यंत, कडारा कर्मधारये इथपर्यंत प्राक समास अधिक्रियते. समासाचा काय चालतो जी? अधिकार चालतो. समास प्रकरण आहे. लागला अर्थ? चला सूत्राचा अर्थ लिहा. प्राक कडारात समास 2-1-3 या सूत्रापासून कडाराः कर्मधारये
कडाराः कर्मधारये 2:2:38 या सूत्रापर्यंत समासाचा अधिकार आहे. समासाचा अधिकार आहे. अर्थात या मधल्या सूत्रांच्या द्वारे जी बी कार्य होईल ना तिथे हे सूत्र जाऊन सांगणार, भाऊ तुझ्याकडून जे कार्य होऊ राहील ना ते समास आहे, तुझ्याकडून जे कार्य होऊ राहील ना ते समास आहे. लागला अर्थ? चला जाऊया पुढे. पुढे काय आता पुन्हा सूत्र आहे. सूत्र आहे सह सुपा. सह सुपा. हे अधिकार सूत्र पण आहे, विधी सूत्र पण आहे. अधिकार तथा विधी 2:1:4 सह अव्यय सुपा तृतीयेचं एकवचन. अर्थ पहा. सुप सुपासह वा समस्यते. वाचा. सुपासह वा समस्यते. सुप सुपासह. सुप म्हणजे काय? सुबंत शब्द. सुप हा प्रत्यार आहे. 21 प्रत्यय त्याच्या अंतर्गत येतात. तर ते प्रत्यय आहे ज्याच्या शेवटी असं सुबंत पद. सुबंत पदाचा सुपा तृतीया सुबंत शब्दाबरोबर आहे की नाही काय होतो? समास होतो विकल्पाने. आहे की नाही? सुबंताचा सुबंत पदांबरोबर विकल्पाने काय होतो? समास होतो. असा याचा काय आहे? अर्थ आहे. पुढे समास झाला की मग त्याच्यानंतरची प्रक्रिया काय? तर पुढे दिलाय समासत्वात प्रातिपदिकत्वेन. समास झाला की समास झाल्यानंतर त्या पूर्ण समुदायाची समास संज्ञा झाली की मग त्याची पुन्हा प्रातिपदिक संज्ञा होते. कोणत्या सूत्राने? कृतद्धित समास. या सूत्राने काय होते? प्रातिपदिक संज्ञा होते. है की नाही? आणि प्रातिपदिक संज्ञा झाली की मग काय हो? तर त्याच्या अंतर्गत जे त्या त्या पदाच्या विभक्ती आहेत त्यांचा काय होतो? लोक. तेच दिले बघा. समासत्वात प्रातिपदिकत्वेन सुपोलुक. सुपोलुक म्हणजे सुपो धातु प्रातिपदिकयो हो या सूत्राने अंतर्गत ज्या विभक्ती प्रत्यय जे विभक्ती प्रत्यय आहेत त्यांचा काय होतो? लुक होतो. लक्षात आलं? चला कसं हे सारं कळणार आहे प्रक्रियेने पुढे. तर बघा आता ते सांगतायत एक एक बात. आता वृत्ती म्हणजे काय त्याची व्याख्या करत आहे. तर पदार्थाभिधानम वृत्ती. काय म्हटलंय जी? पदार्थाभिधानम वृत्ती. पदार्थाभिधानम वृत्ती. परार्थ आहे का? सॉरी, परार्थाभिधानम वृत्ती. काय म्हटलंय जी? पदार्थाभिधानम वृत्ती. हा तुम्हाला मागं पण वृत्तीची व्याख्या लिहून दिली होती. परार्थाभिधानम वृत्ती. तर अभिधान म्हणजे काय आणि परार्थाभिधान म्हणजे काय? तर लिहूया आपण थोडस. अभिधान म्हणजे काय? अभिधीयते अनेन. अभिधीयते अनेन इति अभिधानम. पूर्णविराम. करणे लुट. करणार्थामध्ये लुट प्रत्यय झाला इथं. अभिधीयते अनेन इति अभिधानम. पूर्णविराम. पुढं परश्चासौ अर्थः. परश्चासौ अर्थः परार्थः.
परश्चासौ अर्थः परार्थ अर्धविराम परार्थस्य अभिधानम परार्थस्य अभिधानम परार्थाभिधानम परार्थाभिधानम। ठीक आहे जी, बघा अभिधीयते ती अभिधानम, अभिधान म्हणजे काय, कथन आहे की नाही, अभिधीयते ती अभिधान परश्च आणि आता परार्थाभिधानम ही पद आहे, अभिधानम शब्दाचा अर्थ केला आपण, अभिधीयते ती अभिधानम, परार्थ काय आहे तर त्याची इथे व्याख्या केली आहे बघा, परश्चासो अर्थ परार्थ, पर असा जो अर्थ त्याला म्हणायचं काय, परार्थ आहे की नाही, आणि परार्थस्य अभिधानम पर अर्थ दुसरा अर्थ आहे की नाही, विग्रह वाक्य जे आहे त्याच्यामध्ये जे पद आहेत त्या पदांचा जो अर्थ त्याला सोडून अन्यच अर्थ जिथे सांगितला जातो त्याला म्हणायचं काय, परार्थाभिधान, आणि असं परार्थ अन्य अर्थाचा विधान करणारं जे वाक्य त्यालाच म्हणतात वृत्ती, काय म्हणायचं जी, वृत्ती दिले बघा, परश्चासो अर्थ परार्थ, परार्थस्य विधानम दुसऱ्या अर्थाचा विधान जे केलं जातं त्यालाच म्हणायचं परार्थाभिधान, आणि त्या परार्थाभिधानालाच म्हटला इथं काय, वृत्ती। एक व्याख्या अजून लिहूया वृत्तीची, विग्रह वाक्य अवयव पदार्थेभ्यः विग्रह वाक्य अवयव पदार्थेभ्यः परः बराबर अन्यः अन्य, यह अयम विशिष्टैकार्थ रूपः, विशिष्टैकार्थ रूपः तत्प्रतिपादिका, ठीक है ना, तत्प्रतिपादिका वृत्ति इति भावः। झाला अर्थ बघा, थोडं कंसात लिहूया, पर बराबर अन्य, पर बराबर अन्य अर्थात एकार्थी भावरूप विशिष्ट अर्थ, एकार्थी भावरूप विशिष्ट अर्थ, एकार्थी भावरूप विशिष्ट अर्थाचं, विशिष्ट अर्थाचं ज्याच्याद्वारे कथन केल्या जातं, ज्याच्याद्वारे कथन केल्या जातं त्यास वृत्ती असे म्हणतात, त्यास वृत्ती असं म्हणतात। समास आदीमध्ये जेव्हा पद कंसातल्या शब्द कंस बंद आपल्या आपल्या अर्थाचा
आपल्या आपल्या अर्थाचा पूर्णतः किंवा अंशतः किंवा अंशतः सोडून एक विशिष्ट अर्थ एका विशिष्ट अर्थाला सांगतो तेव्हा त्यास वृत्ती असे म्हणतात. वृत्ती असे म्हणतात. पूर्णविराम. वृत्तीमध्ये शब्दांचा अर्थ मिश्रित होऊन एकाकार अर्थाचं रूप धारण करतो. एकाकार अर्थाचं रूप धारण करतो. उदाहरण, राजपुरुषः या समास वृत्तीच्या अर्थामध्ये समास वृत्तीच्या अर्थामध्ये राजा किंवा पुरुष या शब्दांच्या अर्थाहून भिन्न कंसातली अपर कंस बंद पर अर्थ राज संबंधी पुरुष अशा रीतीने एकार्थी भाव अर्थ एकार्थी भाव रूप अर्थ सांगितला जातो. यासच परार्थाभिधान असे म्हणतात. यासच परार्थाभिधान असे म्हणतात. बघा आता काय लिहिले आहे. विग्रह वाक्यावयव पदार्थ हे इथूनच ना. तर विग्रह वाक्य म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं जाणार आहे. पण विग्रह वाक्य म्हणजे काय, त्या वृत्तीचा अर्थ समजावून देण्याकरिता जो वाक्याचा प्रयोग केला जातो त्याला म्हणायचं काय, विग्रह वाक्य. दुसऱ्या रीतीने सांगायचं ठरलं तर समासादी वृत्ती बनण्याच्या अगोदर जे वाक्य आहे त्याला काय म्हणायचं, विग्रह वाक्य. तसं उदाहरण, राजपुरुष ही समास वृत्ती आहे, पण राज्ञ पुरुष हे विग्रह वाक्य आहे. कळलं ना. तर बघा, तर विग्रह वाक्याचा अवयव असे जे पद, त्या पदांचा जो अर्थ, जसं राज्ञ पुरुष विग्रह आहे, त्यात राजा पद आहे, पुरुष पद आहे. तर विग्रह वाक्याचे अवयव जे दोन पद, राजा और पुरुष, त्यांचा जो अर्थ, राज शब्दाचा अर्थ राजा, पुरुष शब्दाचा अर्थ पुरुष, पण या अर्थाहून भिन्न परहा अन्य जो विशिष्ट एकार्थ आहे की नाही, त्या विशिष्ट एकार्थाचं प्रतिपादन जी करते त्यालाच म्हणायचं तर काय, वृत्ती.
तिथं कोणता विशिष्ट अर्थ सांगितला गेला मग त्याचंही स्पष्टीकरण केलं. पर म्हणजे अन्य, अर्थात एकार्थी भावरूप विशिष्ट अर्थ ज्याच्याद्वारे कथन केलं जात आहे. राजपुरुष याच्याद्वारे कथन केल्या जात आहे त्याला म्हणायचं काय वृत्ती आहे की नाही. तर काय विशिष्ट अर्थ इथं झाला आहे पुन्हा आणखी स्पष्टीकरण केलं. समास इत्यादिकामध्ये पद काय करतात आपल्या आपल्या अर्थाचा पूर्णतः त्याग करतात किंवा अंशतः त्याग करून विशिष्ट अर्थ सांगायला सुरुवात करतात सांगतात तेव्हा त्याला काय म्हणतात जी वृत्ती. पुन्हा आणखीन वृत्तीमध्ये शब्दांचा अर्थ मिश्रित होऊन मिळून एकाकार अर्थाचं रूप धारण करतात त्यालाच म्हणायचं मग काय वृत्ती. उदाहरण दिलंय बघा काय राजपुरुष. तिथं राजपुरुषाचा अर्थ राजपुरुष याच्यामध्ये राज शब्दाचा अर्थ राजा पुरुष शब्दाचा अर्थ पुरुष पण दोघांचं सांगण्यात तात्पर्य नाहीये संबंध सांगण्यात तात्पर्य आहे. राज संबंधी पुरुष तर एका अर्थ सांगितले गेला की नाही अन्य अर्थ आहे की नाही दोन्ही मिळून आपापल्या जे राज आणि पुरुष हे जे पद आहेत त्यांनी आपला आपला जो स्वार्थ शक्यार्थ त्याचा अंशतः त्याग करून त्याच्याहून वेगळाच मिळून एकत्र होऊन वेगळाच अर्थ दाखवला संबंधरूप अर्थ दाखवला. आणि अशा रीतीने जे अर्थ दाखवणारे असतात त्यालाच म्हणायचं काय वृत्ती. काय म्हणायचं जी वृत्ती. ठीक आहे ना जी. यालाच म्हणायचं परार्थाभिधान याचंच नाव आहे वृत्ती. ठीक आहे ना. अजून एक वाक्य लिहूया स्पष्ट बोध होण्याकरिता वृत्तीचा संबंधी. प्रथम विगृहीतानां पदानां प्रथम विगृहीतानां पदानां प्रत्येकम अर्थवत्वेन अर्धविराम समुदाय शक्त्या विशिष्टैकार्थ प्रतिपादिका वृत्ती ही. झालं जी वृत्ती अर्थ पहा. प्रथम विगृहीतानां पदानां म्हणजे वृत्ती बनण्याच्या अगोदर विग्रह अवस्थामध्ये आहे की नाही तर जे पद आहेत त्यांचा आपापला प्रत्येकाचा काय असतो अर्थ असतो आहे की नाही. तर प्रथम विगृहीतानां पदानां प्रत्येकम अर्थवत्वेन प्रत्येकाचा आपापला अर्थ आहे. परंतु जेव्हा ती एकत्र येतात तर समुदाय शक्त्या एकत्र येणं समुदाय शक्तीने काय होतं मग विशिष्ट एक कोणत्या तरी अर्थाचं ते प्रतिपादन करतात. विशिष्ट एकार्थ प्रतिपादिका आहे की नाही. आणि अशा विशिष्ट एकार्थाचं प्रतिपादन करणारी जी त्यालाच म्हणतात काय वृत्ती. झालं जी. आणि ती वृत्ती किती प्रकारची आहे माहिती आहे 5 दिलंय बघा पुस्तकात. पदार्थाभिधानम वृत्ती झालं एवढं. 7 नंबर टिप्पणी दिली बघा. समस्यमान पदार्थापेक्षया भिन्नार्थाभिधायिका इत्यर्थ वृत्तीची व्याख्या केली आहे. सापडलं का. समस्यमान पदार्थापेक्षया समस्यमान म्हणजे समासामध्ये समास वृत्ती आहे ना त्याच्यामध्ये घटकीभूत जे पद जसं राज पुरुष हा समास आहे त्या समस्यमान पद कोण राज आणि पुरुष. तर समस्यमान पदार्थ त्यांच्या अपेक्षेने भिन्नार्थाभिधायिका भिन्न अर्थाचं कथन करणारी जी असते त्यालाच म्हणायचं काय वृत्ती. तर राज पुरुष या सांगण्यातून न राजा सांगायचा असतो न पुरुष सांगायचा असतो. मग सांगायचा कोण असतो दोघाचा संबंध. तर अन्य अर्थ आला की नाही मिळत आणि ते वेगवेगळे पद ठेवले असते त्या अन्य अर्थाचा बोध झाला असता का नाही.
आहे की नाही, राजा पुरुष. परंतु राजपुरुष या एकत्र आल्यामुळे समुदाय शक्तीने अन्य अर्थाचा बोध झाला. आणि अशा अन्य अर्थाचा बोध करविणारे जे असतात त्यालाच म्हणतात काय, वृत्ती. आणि ती वृत्ती किती प्रकारची आहे, पाच प्रकारची. पुस्तकात पहा. पदार्थाविधान वृत्ती. पुढे कृत तद्धित समास एक शेष सनाद्यंत धातुरूपाहा पंचवृत्तयः. किती वृत्ती आहेत जी, पाच. कोण कोण, कृत वृत्ती म्हणजे कृदंत वृत्ती आपण त्याला म्हणू शकतो, कृदंत वृत्ती नंबर 1. नंबर 2 तद्धित वृत्ती. नंबर 3 समास वृत्ती. नंबर 4 विशेष वृत्ती. आणि 5 सनाद्यंत धातुरूप वृत्ती. किती झाल्या वृत्ती, 5. तर आता या 5 वृत्ती आहे. पुढे विग्रहाची व्याख्या देऊ राहिले. 5 वृत्ती सांगितले, पण आता कृदंत वृत्ती काय आहे, तद्धित वृत्ती काय आहे, थोडक्यात आपण लिहूया प्रत्येकाची परिभाषा. लिहा कृदंत वृत्ती. व्याख्या. कृदंत वृत्तीच्या शेवटी कृदंत वृत्तीच्या शेवटी कृत प्रत्यय असल्यामुळे या वृत्तीस कृदंत वृत्ती असे म्हणतात. या वृत्तीस कृदंत वृत्ती असे म्हणतात. झालं जी. बघा, ज्या वृत्तीमध्ये अंतिम प्रत्यय आहे कोणते, कृत. कृत ही काय एक प्रकारची संज्ञा आहे, अनेक प्रत्ययांची संज्ञा आहे कृत. आणि ती कृत संज्ञक प्रत्यय ज्या वृत्तीच्या शेवटी असतील त्या वृत्तीला नाव दिल्या जातं काय, कृदंत वृत्ती. उदाहरण लिहा. उदाहरण यथा कारकः, हारकः, कुंभकारः इत्यादी. झालं. हे काय कृदंत वृत्ती आहे. कारक, हारक, करणारा, हरण करणारा, घट बनवणारा, ठीक आहे ना. कुंभम करोती ती कुंभकार. याचा थोडा हे लिहा. प्रकृती अधिक प्रत्यय. प्रत्यय कंसात लिहा कृत प्रत्यय. झालं. किंवा उपपद अधिक प्रकृती अधिक प्रत्यय. उपपद अधिक प्रकृती अधिक प्रत्यय कंसातल्या कृत प्रत्यय. पुढे मिळून परस्पर संबद्ध परस्पर संबंधी एकार्थी भावरूप विशिष्ट अर्थास प्रगट करतात. एकार्थी भावरूप विशिष्ट अर्थास प्रगट करतात. परस्पर संबद्ध एकार्थी भावरूप विशिष्ट अर्थास प्रगट करतात. कळलं. बघा आता प्रकृती अधिकृत प्रत्यय मिळून एक अर्थ झाला तर तो विशिष्ट अर्थाचं कथन करतो. परंतु ही वृत्ती मग कोणती, कृदंत वृत्ती. कधी कधी उपपद पण असतं आहे की नाही. प्रकृतीच्या पूर्वभागी उपपद प्रकृती
आणि कृत प्रत्यय मिळून एक अर्थाचं प्रतिपादन करतात. मग ही जी वृत्ती आहे ती कोणती वृत्ती? कृदंत वृत्ती. ठीक, लिहा पुढे तद्धित वृत्ती. तद्धित वृत्तीच्या शेवटी किंवा मध्यभागी किंवा सुरुवातीला तद्धित प्रत्यय झालेले असतात. तद्धित प्रत्यय झालेले असतात. या वृत्तीस तद्धित वृत्ती असे म्हणतात. ठीक, बघा तद्धित वृत्तीचं असं वैशिष्ट्य आहे की प्रत्यय शेवटीच झाले असतील असं काही नाही. कधी कधी सुरुवातीला होतात, कधी शेवटी होतात, कधी मध्येच होतात. मग ही जी वृत्ती आहे तिला काय म्हणायचं? जी तद्धित वृत्ती. येणार आहे पुढे. कृदंत वृत्ती होऊन गेली माग, तद्धित वृत्ती येणार आहे. आता चालू आहे ती समास वृत्ती. सनाद्यंत वृत्ती पण होऊन गेली आहे. ठीक आहे ना. उदाहरण लिहा. औपगवः अर्धविराम दाशरथी अर्धविराम बहुपटु अर्धविराम सर्वकः इत्यादि. एक वाक्य लिहा नकाशा. प्रकृती अधिक तद्धित प्रत्यय. प्रकृती अधिक तद्धित प्रत्यय मिळून एकार्थी भावरूप एका विशिष्ट अर्थाला प्रगट करतात. एका विशिष्ट अर्थाला प्रगट करतात. चला, ही झाली तद्धित वृत्ती. आता लिहा समास वृत्ती. या वृत्तीमध्ये दोन किंवा अधिक पद मिळून परस्पर संबद्ध एकार्थी भावरूप विशिष्ट अर्थाला प्रगट करतात. एकार्थी भावरूप विशिष्ट अर्थाला प्रगट करतात. उदाहरण राज्ञः पुरुष राजपुरुष. राज्ञः पुरुष राजपुरुष झालं. चला पुढे. आता पुढची वृत्ती एक शेष वृत्ती. जेव्हा दोन किंवा अधिक पदामध्ये पदामधून एक शिल्लक राहतो.
एक शिल्लक राहतो तो अवशिष्ट अन्यांचा पण बोधक असतो. अवशिष्ट अन्यांचा पण बोधक असतो. तेव्हा त्यास एक शेष वृत्ती म्हणतात. तेव्हा त्यास एक शेष वृत्ती म्हणतात. यथा माताच पिताच पितरौ. माताच पिताच पितरौ पूर्णविराम. या ठिकाणी पिता मात्रा सूत्र आहे. पिता मात्रा या सूत्राने पिता मात्रा या सूत्राने पितृशब्द शिल्लक राहिला आहे. शिल्लक राहिला परंतु तो अवशिष्ट मातेचा सुद्धा बोधक आहे. मातेचा सुद्धा बोधक आहे. अशा रीतीने मातृ अधिक पितृ, मातृ अधिक पितृ दोघांचा एकार्थी भावाने बोधक, एकार्थी भावाने बोधक पितरौ शब्द आहे. पितरौ शब्द आहे. यासच एक शेष वृत्ती असे म्हणतात. झालं. चला बघा आता, जिथं दोन किंवा दोन पेक्षा जास्त पद असतात त्यातून एकच शिल्लक राहतो, परंतु तो राहिलेल्या बाकीच्यांचाही काय असतो, बोधक असतो. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, एक शेष वृत्ती. उदाहरण दिलंय, माताच्या पिताच्या पितरौ. तर पितरौ दिसतंय फक्त आपल्याला, द्विवचन आहे, पण पितरौ म्हटलं त्यात माताही आणि पिताही आली, म्हणजे मातेचा उल्लेख नाही तिथं. त्याला म्हणायचं काय, तर एक शेष वृत्ती आहे. तो पितरौ, पितर शब्दच मातेचा सुद्धा बोध करून देतो. मग इथं कोण शिल्लक राहिला, तर पिता मात्रा या सूत्राने पितृशब्द शिल्लक राहून द्विवचन बनलं पितरौ. ती एक शेष वृत्ती आहे इथं. ठीक आहे ना जी. चला पुढं, सनाद्यंत धातु वृत्ती. सनाद्यंत धातु वृत्ती लिहा. सन, कॅच, कॅच, काम्यच, काम्यच आदि 12 सनादि प्रत्यय सांगितले आहेत. 12 सनादि प्रत्यय सांगितलेले आहेत. ते ज्याच्या शेवटी असतात ज्याच्या शेवटी असतात
त्या समुदायाची सनाद्यंता धातव सूत्राने धातू संज्ञा होते. धातू संज्ञा होते. अशा प्रकारे धातूंना प्रत्यय जोडल्याने धातूला प्रत्यय जोडल्याने मिळून अनेक अर्थाचा एकार्थी भाव होतो. यास सनाद्यंत धातुवृत्ती असे म्हणतात. सनाद्यंत धातुवृत्ती असे म्हणतात. झालं. यथा उदाहरण पीपठिष्यति. पीपठिष्यति झालं. पीपठिष्यति या ठिकाणी पीपठिष या सन्नंत धातूमध्ये पठन तसेच इच्छा आदी पठन तथा इच्छा आदी अनेक अर्थांचा एक विशिष्ट एकार्थी भाव प्रगट होतो. एकार्थी भाव प्रगट होतो. बरोबर. कसं. पिपठिष्यति म्हणजे काय. पठितुम इच्छति आहे की नाही. पठन पठदाचा अर्थ पडणे, पडणं, वाचणे आणि आहे की नाही प्रत्ययाचा अर्थ इच्छा मिळून अर्थ झाला काय. पडण्याची इच्छा करतो कोणीतरी. पिपठिष्यति. अशाच रीतीने पुत्रीयती, पुत्रकाम्यती इत्यादी पण याचे उदाहरण आहेत. आहे की नाही. मागे लिहून दिलं होतं ना. जसं कृदंत वृत्तीचं उदाहरण दिलं होतं. पाचक. पचती ती पाचक. तद्धित वृत्तीचं उदाहरण दाशरथी. दशरथस्य अपत्यम दाशरथी. बरोबर. दशरथ आणि अपत्य. दशरथ अर्थ दशरथ, अपत्य म्हणजे मुलगा. पण दोन्ही मिळून वेगळंच दाखवलं की हा दशरथाचा मुलगा आहे. समास वृत्तीचं उदाहरण दिले राजपुरुष. एकशेष वृत्तीचं उदाहरण दिलं पितरौ. सनाद्यंत धातु वृत्तीचं उदाहरण पीपठिष्यति, पुत्रकाम्यति इत्यादी. झालं जी. तो वृत्ती किती प्रकार झाली मग. 5 प्रकार. 5. कोण कोण. कृदंत वृत्ती, तद्धित वृत्ती, समास वृत्ती, एकशेष वृत्ती, सनाद्यंत धातु वृत्ती. बरोबर आहे. आता पुढे बघा पुस्तकामध्ये वृत्ती तर 5 कळाली. वृत्तीचा अर्थही कळाला आहे की नाही. अनेक पद मिळून एकार्थी भावाने विशिष्ट अर्थाचं कथन करतात. त्याला वृत्ती असं म्हणतात थोडक्यात. आता विग्रह काय आहे तर लक्षण केलंय. वृत्त्यर्थावबोधकम वाक्यम विग्रह. काय म्हटलंय. वृत्त्यर्थावबोधकम वाक्यम विग्रह. वृत्ती तर काली 5. त्या वृत्तीचा अर्थ समजावून सांगण्याकरिता जो वाक्याचा प्रयोग होतो
त्या वाक्याला म्हणायचं काय? विग्रह. विग्रह वाक्य. कळलं? जसं उदाहरणार्थ राजपुरुष समास वृत्ती आहे, त्याचा अर्थ बोध करून देण्याकरिता प्रयोग केला जातो काय? राज्ञ पुरुष. हे काय झालं? विग्रह वाक्य. उदाहरण पाचक ही वृत्ती आहे, कुदंत वृत्ती आहे, तिचा त्या शब्दाचा बोध करून देण्याकरिता जो वाक्याचा प्रयोग केला जाईल काय? पचती इति पाचक. शिजवतो म्हणून तो पाचक. तर पचती इति हे काय झालं? विग्रह वाक्य झालं. तसेच दाशरथी समजा तद्धित वृत्ती आहे, त्याचं विग्रह वाक्य काय होतं मग? दशरथस्य अपत्यम. आहे की नाही? त्या शब्दाचा अर्थ, वृत्तीचा अर्थ समजावून सांगणारं जे वाक्य, त्या वाक्याचं नाव आहे काय? विग्रह वाक्य. दशरथस्य अपत्यम. समजा आता पितरो शब्दाला एक शेष वृत्ती, त्याचं विग्रह वाक्य काय? माताच पिताच पितरौ. तर माताचे पिताचे काय झालं? विग्रह वाक्य. जसं उदाहरण आहे सनाद्य धातुवृत्ती पिपटिशती, त्याचं विग्रह वाक्य पठितुम इच्छति. ठीक आहे ना? किंवा दुसरं उदाहरण पुत्र काम्यती, सनाद्यंत धातुवृत्ती आहे, त्याचं विग्रह वाक्य काय? पुत्रम आत्मनः इच्छति. आपल्याकरिता पुत्राची इच्छा करतो, त्याला म्हणायचं पुत्र काम्यती. अशा रीतीने विग्रह कळाला. मग वृत्तीचा अर्थ समजावून देण्याकरिता जो वाक्याचा प्रयोग केला जातो त्याला काय म्हणायचं? विग्रह वाक्य. आलंय ना? एक वाक्य लिहू अजून. समासादेहे अर्थम बोधयितुम समासादेहे अर्थम बोधयितुम यद वाक्यम उच्यते. यद वाक्यम उच्यते तद वाक्यम विग्रह. यद वाक्यम उच्यते तद वाक्यम विग्रह. ठीक आहे जी. बघा, समासादे अर्थम, समासादिकांचा अर्थ समजावून देण्याकरिता जो वाक्याचा प्रयोग केला जातो त्याला काय म्हणतात जी? विग्रह वाक्य. झालं ना? पुढे पहा पुस्तकात स च लौकिक अलौकिक च इति द्विधा. तो विग्रह दोन प्रकारचा आहे, लौकिक विग्रह, अलौकिक विग्रह. बरोबर आहे की नाही? आणि लौकिक विग्रह म्हणजे काय, अलौकिक विग्रह म्हणजे काय? तर खाली 9 नंबर टिप्पणी दिली बघा, सापडलं का? काय दिलंय? लोके प्रयोगार्ह एव लौकिक. म्हणजे ज्या विग्रहाचा प्रयोग लोक भाषेत करता येतो, लोक भाषेत म्हणजे लोकात बोलल्या जाणाऱ्या संस्कृत भाषेत प्रयोग करता येतो, त्याला म्हणायचं काय? लौकिक. आणि अलौकिक म्हणजे काय? लोके प्रयोग अनर्ह एव अलौकिक. म्हणजे त्याचा प्रयोग लोकात म्हणजे भाषेत बोली भाषेत, संस्कृत भाषेत बोलल्या जाणाऱ्या संस्कृत भाषेत केल्या जात नाही, त्याला काय म्हणायचं? अलौकिक विग्रह. आहे की नाही? जसं राज्ञ पुरुष लौकिक विग्रह आहे की नाही? पचती ती लौकिक विग्रह आहे. दशरथस्य अपत्य लौकिक विग्रह आहे. राज्ञ पुरुष लौकिक विग्रह आहे. पण राजन, गस, पुरुष, सु, प्रकृती प्रत्यय अशी वेगवेगळं लिहिलं, त्याचा वाक्यात उपयोग होतो का लोकांमध्ये? नाही, फक्त प्रक्रियेमध्ये त्याचा उपयोग होतो अलौकिक विग्रहाचा. असा जो विग्रह आहे त्याला काय म्हणायचं? अलौकिक विग्रह. प्रक्रियेमध्येच त्याचा उपयोग आहे, लोकात उपयोग नाही. लोकात उपयोग आहे तो विग्रह कोणता मग? लौकिक विग्रह. दोन प्रकार झाले ना विग्रहाचे. कोण कोण? लौकिक विग्रह, अलौकिक विग्रह. ते दिले आहे. स च लौकिक अलौकिक चैती द्विधा. बरोबर आहे की नाही जी? आता त्याचं उदाहरण दिलं जात आहे आणि इथं केवळ समासाचं पण उदाहरण दिलं जाणार आहे, परंतु त्याचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य